हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। देवा तू कृपा करुणा सिंधो होशी माय बापामुचा बंधो। जीवन सिद्धी साधन सिंधो तोडीशी भवबंधू काळपाश। शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार। सकळा देवा तू अगोचर होशी अविकार अविनाश। भागली स्तुती कविता फार तेथे मी काय ते गव्हार। जाणावया तुझा विचार नको अंतर देऊ आता। नेणे भाव परी म्हणवितो तुझा नेणे भक्ती परी करीतो पूजा। आपुलिया नामाची काजा तुझ केशी राजा लागे धावणे। तुझ्या बळे पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा। घातला भार तुझिया माथा नभी सर्वथा तुका म्हणे। शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार। सकळा देवा तू अगोचर होशी अविकार अविनाश। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाची स्तुती करतात। पांडुरंगाची स्तुती करणारा हा अभंग आहे। मागच्या काही अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाने आपला उद्धार करावा याविषयीची मागणी केली। बरंच तुकोबाराय देवाला बोललेही। शेवटी आपल्या मनातला सर्व भाव तुकोबारायांनी देवाच्या समोर सांगितला, व्यक्त केला। आणि आता या अभंगातून तुकोबाराय देवाची स्तुती करू लागलेली आहेत। स्तुती कारण स्तुती ही सगळ्यांनाच आवडते। स्तुती परावी या मुखे रुचिकर सगळ्यांनाच आवडते। कोणा जगामध्ये असं की ज्याला स्तुती आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते। स्तुती केल्याच्या नंतर समोरचा दोषी आहे का निर्दोष आहे याचाही मनुष्य विचार नाही करत। स्तुती करणारा माणसं लगेच प्रसन्न होतात। हा नियम आहे जगाचा। हा जगाचा काय आहे? नियम आहे। आणि देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावं म्हणून तुकोबारायांनी स्तुती करायला सुरुवात केलेली आहे। स्तुती केल्यावर कुणीही प्रसन्न होत। त्या दक्षाने भगवान शंकराची स्तुती केली। जोपर्यंत त्याला मनुष्याचं मुख होतं तोपर्यंत निंदा केली आणि बोकडाचं मुख लागल्यावर स्तुती केली। काय झालं? एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता अशी बसलेली असताना असे वरून आकाशमार्गाने विमानं जात होते। बरेच विमानं गेले। देवांचे विमानं जात होते जोडीनं बसून सगळे। म्हटले देवांचे विमानं कुठे चाललेत? पार्वती मातेनं पाहिलं, थोडेसे बाजूला आले आणि पाहिलं एका विमानाला थोडस थांबवून चौकशी केली। अहो कुठे निघाले तुम्ही सगळेच? पार्वती नाही, सती माता होत्या। सती सतीने विचारलं कुठं चालले तुम्ही सगळे? ते म्हणे तुम्हाला माहित नाही? नाही
अहो तुमच्या पित्याने यज्ञ ठेवलाय मोठा, दक्षाचा यज्ञ आहे, आणि त्या यज्ञासाठी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेले तुम्हाला माहीतही नाही. दक्ष म्हणजे सतीचा बाप, सतीचा पिता. सतीचा पिता आणि सती भगवान शंकराची अर्धांगिनी असल्यामुळं भगवान शंकराचा तो कोण? सासरा. म्हणजे तुम्हाला आमंत्रण नाही, म्हणजे जावायलाच आमंत्रण दिलं नाही. कारण दक्षाचा भगवान शंकराशी विरोध होता. त्यांनी भगवान शंकराला जाणून बुजून अशा प्रकारचं आमंत्रण दिलं नाही. सगळे लोक तर देवलोक तर चालले यज्ञासाठी. सतीच्या मनात आलं आपल्या बापाचा यज्ञ, आपल्याला आमंत्रण नाही, मला आमंत्रण नाही, कसं काय आमंत्रण दिलं नाही वा. तिला असं वाटलं किंवा कदाचित या सगळ्या गडबडीमध्ये आमंत्रण द्यायचं राहून गेलं असेल. पण काही असो, आपल्या बापाचं यज्ञ आपण गेलं पाहिजे. म्हणून सती आई साहेब भगवान शंकराच्या जवळ आल्या. सांगितलं, हो काय म्हणते मी, काय म्हणणं तुमचं? अहो हे सगळे देव सगळे यज्ञ करता चाललेले आहेत. कुठं चालले यज्ञ करता? माझ्या बापानी, म्हणजे तुमच्या जावयाने, माझ्या बापाने तुमच्या जावयाने यज्ञ ठेवलाय, तुमच्या सासऱ्याने यज्ञ ठेवलाय. असं ठीक आहे, पण आपल्याला आमंत्रण नाही. काय? आपल्याला आमंत्रण नाही, आणि जिथं आमंत्रण नाही तिथं जायला नाही पाहिजे. आपल्याला बोलावलं नाही. सतीनं सांगितलं, देवा हो काही असो, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे ना, आपण जायलाच पाहिजे. ती म्हणे, नाही म्हणे सती, आमंत्रण नसताना जाऊ नये. आणि सती तुला सांगू, यज्ञानी दक्षाने यज्ञाकरता जाणून बुजून आमंत्रण दिलं नाही. पूर्वीचा घडलेला सगळा प्रसंग भगवान शंकराने सतीला सांगून टाकला. पूर्वी फार मोठं एक प्रकरण घडलेलं होतं, ते आता सांगत बसत नाही सगळं. आणि ते प्रकरणामुळं भगवान शंकराचं दक्षाचं खटकलेलं होतं. जायला नाही पाहिजे, पण सती हुरहुर करायला लागली. सतीची ती हुरहुर भगवान शंकराने लक्षात घेतली, आणि भगवान शंकराच्या लक्षात आलं आपण जर सतीला नाही जाऊ दिलं तर सती हुरहुर करून मारणार, आणि जाऊ दिलं तर तिथं तिचा अपमान होईल, आणि ते अपमान झाल्यानंतर तिला सहन होणार नाही, ती मारणार. म्हणजे सतीचं मरण निश्चितच आहे. पण आपण न जाऊ दिल्यामुळं मरण्यापेक्षा तिला जाऊ द्यावं. भगवान शंकराने जाऊ दिलं, सती एकटीच गेली. यज्ञ मंडपात ज्या वेळेला सती जवळ आली, काही शिवगण सोबत होते. सतीच्या स्वागताकरता सतीच्या ज्या काही बहिणी होत्या त्या बहिणी आल्या, पण दक्ष काही स्वागताकरता आला नाही. सती यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर सतीला दक्ष बोलला सुद्धा नाही, तोंड फिरवलं. आणि मग भगवान शंकराची स्तुती वगैरे तर नाही, त्यांना आमंत्रण तर नाही, पण वगैरे यज्ञ मंडपामध्ये दक्षाने सतीच्या समोर भगवान शंकराची खूप खूप निंदा केली. आणि दक्षाने केलेली ती निंदा सतीला सहन नाही झाली. सतीने सांगितलं की भगवान शंकर हे स्तुत्य आहेत, वंदनीय आहेत, आणि असं असताना सुद्धा तू शंकरांची, माझ्या पतीची निंदा केलीस. मला तू माझा बाप आहे असं म्हणून घ्यायची लाज वाटते, माझा पिता म्हणण्याची लाज वाटते. पण आता लोक मला दक्षकन्या म्हणूनच ओळखतील, आणि माझ्या नावाबरोबर माझा बाप दक्ष ही ऐकून घेण्याची माझी इच्छा नाही, म्हणून आता मी हे शरीरच ठेवीत नाही. म्हणून सतीनं योगाग्नी प्रगट केला, योगाग्नीमध्ये शरीर भस्म केलं.
ही गोष्ट नारद महर्षीने ज्या वेळेला भगवान शंकराला जाऊन सांगितली, भगवान शंकरांना खूप क्रोध आला. त्यांनी क्रोधाने एक जटा उपटली, त्याच्यातून वीरभद्र निर्माण केला आणि दक्षाच्या यज्ञाचा नाश करण्याकरता म्हणून काही शिवगण आणि तो वीरभद्र पाठवला. तो वीरभद्र आला, तिथले सगळे सैन्य मारून टाकले. तिथं त्या दक्षाचं मस्तक छाटलं, ते यज्ञात टाकलं, ते जाळून टाकलं, वगैरे 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 सगळा यज्ञ ध्वंस झाला. पण आता हे यज्ञ तो नष्ट झाल्याच्या नंतर सगळे देव तिथं आलेले होते. यज्ञ करणं गरजेचं होतं, धर्मकार्य आहे आणि ते पार झालं पडलं पाहिजे म्हणून सगळ्या देवांनी आग्रहाने विनंती केल्याच्या नंतर त्या दक्षाला जिवंत करण्याचं ठरलं. सगळे देव भगवान शंकराला शरण गेले, भगवान शंकराची स्तुती केली आणि दक्षाला जिवंत करायला सांगितलं. सांगितलं की ठीक आहे, मस्तक आणा. मस्तक तर जळून गेलेलं होतं, दुसरं कोणाचं तरी आणा. आणि मग कोणाचं मस्तक कापलं? एका बोकडाचं मस्तक कापलं आणि ती बोकडाचं कापलेलं मस्तक ते दक्ष प्रजापतीच्या धडावर म्हणजे शरीरावर ठेवलं आणि भगवान शंकरांनी ते मस्तक चिटकवलं. दक्ष जिवंत झाला. आणि मग भगवान शंकराचा महिमा त्याच्या लक्षात आला. भगवान शंकराची महती, भगवान शंकराचं मोठेपण हे जाणून मग त्याला भगवान शंकराची स्तुती करण्याची इच्छा झाली आणि मग लागला स्तुती करायला. आता काय स्तुती करता येईल? बोकडाचं तोंड लागल्याच्या नंतर त्याला काय बोलता येतं काय? मग असं करायला लागलं नुसतंच. काय बोलता येतं? पण भगवान शंकरांनी जाणून घेतलं की याला माझी स्तुती करायची आणि माझी स्तुती करण्याच्या इच्छेनं हा काहीतरी बोलतोय. भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले, एवढे प्रसन्न झाले, या दक्षामुळं आपली पत्नी मेली याचाही विसर पडला भगवान शंकराला. आणि ते दक्षावर एवढे प्रसन्न झाले त्याला वरदान देऊन टाकलं, जोही भक्त माझ्या दर्शनाकरता येईल त्याला माझ्या प्रसन्नतेकरता तुझ्यासारखी स्तुती करावी लागेल. मनुष्याचं तोंड असून सुद्धा, चांगल्या प्रकारची संस्कृत वाणी बोलता येत असून सुद्धा त्याला भगवान शंकराच्या दर्शनाला गेलं की भगवान शंकरांनी दक्षाला तो वर दिलेला असल्यामुळं कितीही मोठा पंडित असला तरी त्याला भगवान शंकराजवळ जाऊन बोकडासारखं बोंबलावं लागतं, बरोबर असं करावं लागतं. म्हणजे एवढे प्रसन्न भगवान शंकर झाले. स्तुती कोणाला आवडत नाही? स्तुती सगळ्यांनाच आवडते. सगळ्यांना स्तुती आवडते आणि पांडुरंगाला तर फारच आवडते आणि म्हणून त्याची सगळेच स्तुती करतात. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः दिव्यैः स्तवैः स्तुन्वन्ति. दिव्य अशा प्रकारच्या स्तोत्रांनी यम वरुण रुद्र हे सगळ्या देवता काय करतात? भगवंताची स्तुती करतात. स्तुती सगळे शास्त्र, सगळे वेद, सगळे पुराण कोणाचं वर्णन करतात? कोणाची स्तुती करतात? चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरीशी गाती. 18ही पुराण हरीला गातात, हरीची स्तुती करतात म्हणजे पांडुरंगाची स्तुती करतात. पांडुरंगाला स्तुती फार आवडते आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय पांडुरंगाची स्तुती करू लागलेले आहेत. पांडुरंगाने आपल्यावर प्रसन्न व्हावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीसी भवबंधू काळपाश. देवा तू कृपा करुणा सिंधू. तुकोबाराय म्हणतात, हे देवा तू कृपेचा करुणेचा सिंधू आहेस.
कृपेचा सागर आहेस, कृपेचा सागर. सगळ्यात संतांनी पांडुरंगाला कृपेचा सिंधू म्हणून, कृपा सिंधू म्हणून वर्णन केलेलं आहे, कृपाळू म्हणून वर्णन केलेलं आहे, दयेचा सागर म्हणून वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववी. देवा तू आमुचा कृपाळ, कृपाळू म्हणून बोलती पुराणे. पुराण सुद्धा त्याला कृपाळूच म्हणतात. हा कृपाळू आहे, कृपेचा समुद्र आहे. समुद्र, सिंधू म्हणजे समुद्र. समुद्र का बरं म्हटलं त्याला? कारण त्याच्या ठिकाणी समुद्रासारखी कृपा आहे. समुद्रात जसं अमर्यादित पाणी असतं, तशी त्याच्या ठिकाणची कृपा ही अमर्यादित आहे. त्याच्या ठिकाणी असलेली जीवाविषयीची, भक्ताविषयीची जी करुणा आहे, दया आहे, ती समुद्रासारखी आहे, समुद्रासारखी अपार आहे. समुद्राला जसा पार नसतो. किती पाणी, किती खोल असतं समुद्रातलं? गुडघे इतकं, घोटे इतकं, किती असतं? माप नाही त्याला, अमाप. तस देवा तू कृपेचा समुद्र आहेस, कृपेचा समुद्र. किती देवाच्या ठिकाणी कृपा आहे. फारच फारच देव कृपाळू आहे. देवाने किती आपल्यावर सुद्धा कृपा केली. देव सगळ्यावर कृपा करतो. कितीही पापी असला तर त्या पापी लोकांवर सुद्धा देव कृपा करतो. पुण्यवंतावर आणि भक्तावर, शरण आलेल्यावर कवी यात नवल नाही. देव इतका कृपाळू आहे की अति 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 दुराचारी जरी असला त्याच्यावर सुद्धा देव कृपा करतो. भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. सुदुराचार हा अपि, दुराचारी, दुराचारी म्हणजे खूप वाईट कर्म करणारा, दुष्कृत्य करणारा. आणि नुसता दुष्कृत्य करणारा आहे असं नाही, मग त्याला सु हा उपसर्ग लागलेला आहे. चांगल्या प्रकारे दुष्ट कर्म करणारा म्हणजे दुष्ट कर्म करणाऱ्यामध्ये, दुष्टामध्ये तो नंबर 1, ग्रॅज्युएट झालेला त्याच्यात. असा जो आहे त्याला म्हणतात सुदुराचारी. आणि असा सुदुराचारी जरी असला, कितीही पाप केलेली त्यांनी असली, आणि तो जर का मला शरण आला, तो जर मला अनन्य भावाने शरण आला, भगवान म्हणतात की त्याला दुराचारी समजायचं नाही, त्याला दुष्ट समजायचं नाही. आता मग साधुरेव समंतव्य, त्याला साधू समजावं, साधू, त्याला साधू मानावं. का? सम्यक व्यवसितो ही सहा, ही सहा सम्यक व्यवसिता. कारण त्यांनी चांगल्या प्रकारचा काय केलेला आहे? निश्चय केलेला आहे. म्हणजे कितीही दुराचारी असला तरी देव शरण आल्यानंतर त्याच्यावर काय करतात? कृपा करतात, त्याचा अंगीकार करतात. म्हणून तुकोबा म्हणतात, देवा तू कृपेचा सिंधू आहेस, कृपेचा सिंधू. देवा तू कृपा करुणा सिंधू होसी, मायबाप आमचा बंधू. देवा तू आमचा मायबाप होसी. देवा तू आमचा बंधू होसी. तू आमचा मायबाप आहेस, तू आमचा भाऊ आहेस. बंधू म्हणजे भाऊ. आमचा मायबाप आहेस. मायबाप, हा मायबाप कस काय? तुकोबारायांचा बाप तर बोलोबा होता, आणि पांडुरंगाला कस काय मायबाप म्हणतात? बरं मायबाप कस काय? पांडुरंगाला एक तर बाप होईल ना तर माय होईल. मायवी आणि बाप व्यास दोन दोन कस काय?
तर याचा असं आहे, माय शब्दाचा अर्थ मुलाच्या हिताची कळवळा बाळगणारी जी असते तिला काय म्हणतात? माय म्हणतात, आई म्हणतात, माता म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराच्या हिताची कळकळ जशी आईच्या अंतःकरणामध्ये असते तशी कळकळ देवा आमच्या विषयीची कळकळ तुझ्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून माय. आमची कळकळ हिताची कळकळ तुझ्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून तू माय आहेस. आणि आमच्या सगळ्या हिताची जबाबदारी घेऊन सगळं कार्य आमचं पार पाडणारा तू आहेस म्हणून बाप आहेस. किंवा आम्हाला जन्मही सगळ्या जगाला जन्म तू दिलेला असल्यामुळे तू आमचा मायही आहेस आणि बापही आहेस. कारण सगळ्या जगाला जन्म कोणी दिला? त्यांनीच दिला. सगळ्या जगाचाच तो मायबाप आहे. आमचाही तूच मायबाप आहेस आणि बंधू आहेस. बंधू संकटाच्या वेळेला जो धावून येतो त्याला बंधू म्हणतात. बंधनातून जो मुक्त करत असतो, बंधनातून जो सोडवत असतो, बंधनात राहत इति बंधू. बंधनातून मुक्त करणारा बंधू आहे. देवा आम्हाला संकटाच्या वेळी धावून येणारा तूच आहे. तुझ्याशिवाय आमचा कैवारी कोण आहे? करीशी कैवाळ आपुलिया सत्ते तरीच देखता होई न पाय. तूच एक अशा प्रकारचा आमच्यासाठी कैवारी आहेस, बंधू आहेस. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सगळं 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 काही तूच माझा अशा प्रकारचा आहेस. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. सगळं सगळं काही माझा विठ्ठलच आहे. तूच आहेस. आई तूच आहेस, बाप तूच आहेस, बंधू तूच आहेस. होशी माय बाप आमचा बंधू. जीवन सिद्धी साधन सिंधू, थोडीशी भवबंधू काळपाश. तुकोबा म्हणतात देवा जीवन सिद्धी. पांडुरंगाला तुकोबाबाई जीवन सिद्धी म्हणतात. जीवन म्हणजे जगणं, जगण्याला जीवन म्हणतात. आणि आमचं जे जगणं आहे हे जे सिद्धीला जाऊ लागलेलं हे तुझ्यामुळे आहे. या जगण्याला हेतू कोण आहे? तू अशा प्रकारचा आहेस. तू जगण्याला हेतू आहे म्हणून जीवन सिद्धी. तुझ्यामुळं आमचं जीवन सिद्धीला जाते. तू नसल्यावर, तू नसेल तर मग आमचं जीवन कसं काय सिद्धीला जाईल? तुझ्या वाचून आम्ही जिवंतच कसं काय राहू? पाण्या वाचून कुठे मासा जिवंत राहत असतो? पाण्या वाचून मासा जिवंत राहूच शकत नाही. तसं कुणीच राहू शकत नाही. माणसं तरी पाण्या वाचून राहू शकतात काय? नाही राहू शकत. पाण्या वाचून कुणीच जीवन, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. म्हणून पाण्याला काय म्हणतात? जीवन म्हण. माणसंही राहू शकत नाही, पण काही काळापुरते माणसं राहतात. पण मासा पाण्या वाचून बाजूला राहूही शकत नाही. माणसं पाण्यात राहतात असं नाही, पण पाण्याशिवाय नाही राहत. पण मासा तर पाण्यातून बाजूला राहूच शकत नाही. म्हणून पाणी हे जीवन आहे, जीवनाला आधार आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनाला आधार तू आहे, तुझ्याशिवाय आम्ही नाही राहू शकत. विठ्ठल आमुचे जीवन, पहिलाच अभंग गेलाय नाटाचा आपला.
विठ्ठल आमुचे जीवन. जीवन आहे, जीवनाला आधार तू आहेस. आमचं जीवन जे सिद्धीला जाते हे तुझ्यामुळे जाते. म्हणून विठ्ठल कोण आहे? जीवन सिद्धी. जीवन सिद्धी, जीवन सिद्धी, साधन सिंधू. पुढे तो को आहे पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात साधन सिंधू. पांडुरंगाला काय म्हटलं? साधन सिंधू. साधन सिंधू म्हणजे साधन म्हणजे भगवत प्राप्ती करता केलेला जो उपाय, भजन, कीर्तन, नामस्मरण, तीर्थयात्रा, योग वगैरे वगैरे जे काही तपश्चर्या, व्रत, उपवास जे काही असेल ते, हे सगळे साधन आहेत. हे सगळे काय आहेत? साधन. भगवत प्राप्तीचा शास्त्रांनी सांगितलेला जो उपाय आहे त्या उपायाचं नाव आहे साधन. की ज्या उपायाच्या द्वारा भगवत प्राप्ती केली जाते असे जे उपाय, त्या उपायाला म्हणतात साधन. आणि त्या साधनरूपी नद्या ज्या समुद्राला जाऊन मिळतात, तो समुद्र म्हणजे तू आहेस. काय? साधनरूपी नद्या ज्या समुद्राला जाऊन मिळतात, तो समुद्र कोण आहेस? तू आहेस. भक्त, साधक हे साधना करत असतात. काय करत असतात? साधना करत असतात. आणि त्या साधनाच्या द्वारा भक्त पुढं 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 जात असतात. किंवा ते साधन भक्तांना घेऊन जातं. कुठं घेऊन जातं? कुठं घेऊन जातं? समजा ब्रह्मगिरीहून उगम पावलेली गोदावरी नदी आहे. कोण आहे? नदी आहे. मग ही नदी, त्या नदीचा जो आश्रय करतो, मग त्या नदीमध्ये उतरलेला जो कोणी आहे, त्या नदीचा आश्रय करणारा जो कोणी आहे, नदीचा आश्रय करून तो कुठं जाईल? कुठं जाईल? समुद्राला जाईल. कारण नदी कुठं जाते? समुद्राला जाते. मग नदीचा आश्रय करणारा जो आहे तो समुद्राला जाईल. कुठलीही नदी असू द्या, गोदावरी म्हणूनच नाही, कोणतीही नदी जगामध्ये, कुठलीही नदी घ्या तुम्ही, कोणतीही नदी कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. अशी एकही नदी नाही की अशी उलटी डोंगरावर पळायला लागली. खालाला धावे पाणी, पाणी हे खाली धावतं, समुद्राकडेच धावतं. तसं या ठिकाणी तुकोबारायांनी साधनाला नदीची उपमा दिलेली आहे. इथं स्पष्ट नाहीये, पण तसं आहे. मग या साधनरूपी ज्या नद्या आहेत, मग ती नामस्मरणाची नदी असो, संकीर्तनाची नदी असो, प्रवचनाची नदी असो, तीर्थयात्रेची नदी असो, व्रताची, तपाची, जे कोणतीही नदी असो, मग या साधनरूपी नद्या जिथं जाऊन मिळतात, ज्या समुद्राला जाऊन मिळतात, तो समुद्र म्हणजे तू आहेस. ही भक्तिरूपी नदी कुठे जाऊन मिळते? तुला जाऊन मिळते. तपश्चर्या असे जगातली जेवढी साधनं आहे ती सगळी साधनं कुठं कुणाला जाऊन मिळतात? तुला जाऊन मिळतात. तुझ्याच पायाजवळ येतात. त्या साधनांचा आश्रय करणारे ते तुझ्या जवळच येऊन भेटतात, तुलाच मिळतात. सगळी साधनं, ऐका, कोणतंही साधन असो, कोणतंही साधन असो, कोणतंही साधन असो, ही सगळी साधनं शेवटी एका ठिकाणी येतात. जसं पश्चिमेकडे वाहणारी नदी, दक्षिणेकडे वाहणारी नदी, पूर्वेकडे वाहणारी नदी शेवटी कुठे जाते? सगळी समुद्रालाच. तसं कोणताही साधन असो, योगाचं साधन असो, ज्ञानाचं साधन असो, ही सगळी साधनं कोणती, यज्ञाचं असो, ही सगळी
ज्ञानापाशी येऊन थांबतात. सगळ्या साधनाची समाप्ती कुठं होत असते? ज्ञानामध्ये होत असते. ज्ञानामध्ये. श्रेयांद्रव्यमयाद्यज्ञ यज्ञ परंतप. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे की सगळ्या साधनापेक्षा ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ हा श्रेयान. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ का? सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. पार्थ अखिलम सर्वं कर्म, सगळं कर्म हे ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानरूपी साधनामध्ये येऊन समाप्त होतं. म्हणजे इतर यज्ञाची, इतर साधनाची परिसमाप्ती कशामध्ये असते? ज्ञानामध्ये असते. ज्ञानामध्ये. ज्ञान झाल्यानंतर मग ती साधनं सगळी संपून जातात. ते ज्ञानामध्ये मिळतात. सगळी साधनं ज्ञानाला जाऊन मिळतात. योगाचं साधन असेल तरी ज्ञानाला जाऊन मिळतं. तपश्चर्येचं साधन असेल तरी ज्ञानाला जाऊन मिळतं. नामस्मरणाचं साधन असेल तेही ज्ञानाला जाऊन मिळतं. कुठलंही साधन असो ते ज्ञानाला जाऊन मिळतं. सगळ्या साधनाचा शेवट ज्ञानामध्ये होत असतो. म्हणून ज्ञान होईपर्यंत साधना करायची असतात. ज्ञान झाल्यानंतर साधन नाही. जो अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवची या साधना भजावे लागे. तवची या साधना भजाव. तोपर्यंतच या साधनाला भजावं लागतं. तोपर्यंतच ही साधना करावी लागतात की जोपर्यंत ते ज्ञान अंतःकरणामध्ये उदयाला येत नाही. ज्ञान उदयाला आल्यानंतर बाकीची साधना करायची गरज नाही. सगळी साधनं त्या ज्ञानामध्ये संपून जातात आणि ते ज्ञान तुझ्या ठिकाणी येऊन मिळतं. तुझ्याशी एकरूप होऊन जातं. म्हणजे सगळीच साधनं तुलाच मिळाल्यासारखी होऊन जातात. म्हणून तू समुद्र आहेस आणि सगळ्या साधनाच्या नद्या ह्या तुला येऊन मिळतात. नव्हे साधनरूपी नद्या ज्या समुद्राला मिळतात असा साधन सिंधू तू आहेस. असा कोण आहे तू? साधन सिंधू आहे. साधन सिंधू. तोडीसी भवबंधू काळपाश. हे देवा, हे पांडुरंगा, भवबंध आणि काळपाश तोडीशी. भव म्हणजे संसार. या संसाराचं बंधन आणि काळपाश हा तू तोडणारा आहेस. भक्ताचं संसाराचं बंधन तो तोडतोस. जो तुला शरण आलेला आहे, जो तुझा भक्त झालेला आहे, त्याला पुन्हा तू जन्माला येऊ देत नाहीस. त्याचा जन्म आणि मृत्यू सगळा नष्ट करून टाकतोस. बहुबंध नष्ट, संसाराची जीही बंधन आहेत ते तू नष्ट करून टाकतोस. त्याच्याकडे काळ येऊ शकत नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय तो कोबाराय म्हणतात. काळाचा पाश हा सगळ्यांना ओढून नेतो. पण देवाचे जे भक्त आहेत त्या भक्तावर काळाचा पाश चालत नाही. काळाचा पाश तू नष्ट करतोस. भवबंधन आणि काळपाश नष्ट करणारा तू आहेस. तुकोबा यांच्यावरती कुठं काळाचा पाश चालला? तुकोबाबांना वैकुंठाला नेण्याकरता ज्या वेळेला विमान आलं, विमान म्हणजे स्वतः भगवान आले गरुडाला घेऊन. ज्या वेळेला निघायचं, ज्या वेळेला बसायचं आता विमानात म्हणजे गरुडावर, त्यावेळेला काळ जवळ आला. काळाला असं वाटलं की हे शरीर तुकोबा यांचं हे पार्थिव आहे. ह्या शरीरावर काळाची सत्ता आहे. ह्या शरीरावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काळाची सत्ता या देहावर. तुकाराम महाराज हे आपला देह आपल्याला देऊन टाकतील.
खूप आशेनं जवळ आला, पाहिलं तुकाराम महाराजांनी काळा आलेला आहे, जवळ बोलवलं, अजून ये म्हणे इकडं. खूप आशेनं आला, महाराज आपल्याला बोलवतो म्हणजे आता शरीर देऊन टाकतील. महाराजांनी त्याला शरीर नाही देऊन टाकलं. मग जवळ बोलवलं, त्याला सांगितलं खाली वाक. त्याला खाली वाकायला लावलं, त्याच्या मनगोटीवर पाय दिला, तुकाराम महाराज वर चढून बसले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. का? कारण जे भक्त आहे त्या भक्तावर काळपास चालत नाही. कसं काय नाही चालत? सगळ्या जगावर चालतो. आणि भक्तावर कसं काय नाही चालत? कारण भक्तावर चालत नाही, कारण हा परमात्मा देव पांडुरंग त्यांच्याकडे येणारा जो काळपाश आहे त्या पाशाचा नाश करतात. तोडीशी काळपाश किंवा भवबंध तोडीशी, भवाचं बंधन आणि काळाचा पाश तू तोडणारा आहेस देवा. कसं काय काळपाश तोडतो? काळपाश तोडणं, काळ शब्दाचा अर्थ मृत्यू. काळ म्हणजे कोण? मृत्यू. आणि मारणारा जो त्याला काळ म्हणतात, जो मारत असतो त्याला काय म्हणतात? काळ म्हणतात. काळ आला की माणसाचा मृत्यू होतो आणि तो काळ पाश घेऊन आलेला असतो, म्हणजे यमदूत. भक्तावर कसं काय तो काळ पास चालत नाही? भक्ताला कसं काय मरावं लागत नाही? भक्त काय सगळे अमर होतात काय? अमर होतात. मग आम्हाला दिसत कसे नाहीत? आतापर्यंत कोणीच भक्त जिवंत नाही दिसत, सगळेच गेले. काय? सगळेच गेले. कोण आहे आता? कोण राहिले? आता जगाच्या आदिकालापासून आतापर्यंत किती भक्त होऊन गेले देवाचे? कोण राहिले जिवंत सांगा ना. जे कोणी आहे म्हणतात चिरंजीव, 7 चिरंजीव, ते तुम्ही कुठे दिसतात? दिसतात कुणाला? दिसली कुणाला? आणि काळपास चालत नाही त्यांच्यावर, त्यांचं भाऊबंधन नष्ट होतं, त्यांच्यावर काळपास चालत नाही म्हणजे त्यांना सरळ सरळ हा त्याचा अर्थ की ते मरत नाहीत असाच अर्थ आहे ना. तसं नाही. काळपास चालत नाही या शब्दाचा अर्थ काळपाशाने त्यांना जी वेदना होती, दुःख होती, दुःख होत नाही. काय? ते दुःख होत नाही. आपल्याला कसं असतं? काळ येतो, काळ आल्याच्या नंतर म्हणजे वेळेला हे शरीर सोडावं लागतं, मग त्यावेळेला भयान दुःख होतं, त्यावेळेला खूप खूप दुःख होतं. तसं भक्ताला ते होत नाही. का नाही होत? हा परमात्मा होऊ देत नाही. कसं होऊ देत नाही? कारण त्यांचे पासच चालत नाही. कसं काय पास चालत नाही? आतापर्यंत तर सगळ्याचे शरीर गेले, कोणाचं राहिले शरीर? आणि काळ पास चालत नाही कसं काय म्हणता? भक्त असो किंवा कोणी असो, सगळ्यांचे शरीर काळाने घेतलेच. सगळ्यांचे शरीर काळाच्या तोंडात गेले, काळाने गिळले. आणि कसं काय भक्ताला किंवा हा परमात्मा भवबंधन तोडतो किंवा काळपास तोडीशी असं कसं काय वर्णन करतात? कसा तोडतो? तुकोबाराय म्हणतात, शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार सकळा देवा तू अगोचर होशी अविकार अविनाश. शरणागता वज्रपंजर, शरण गेलेला जो आहे त्या शरण गेलेल्या भक्ताला परमात्मा पिंजरा करतो, पिंजरा, आणि त्या पिंजऱ्यात ठेवतो. वज्रपंजर, वज्रासारखा पिंजरा करतो, वज्रासारखा पिंजरा. वज्र म्हणजे काय? वज्र हे एक आयुध आहे, आयुध. आयुधाना महम वज्रम. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना आयुधामध्ये वज्रमी म्हणून सांगितलेले, वज्रमी म्हणून.
वज्रासारखं जगामध्ये दुसरं कोणतंही काय नाही, आयुध नाही. वज्र फार फार शक्तिशाली. दधीची ऋषींच्या अस्थिपासून ते वज्र निर्माण केलेलं आहे. ते डोंगरावर जर मारलं, पर्वतावर जर मारलं तर त्या पर्वताचं पीठ होतं. एवढी शक्ती त्या वज्रामध्ये, एवढं कठीण आहे. आणि असा वज्रासारखा कठीण पिंजरा भगवान तयार करतात, म्हणून त्याला वज्रपंजर म्हणतात. भगवंताला वज्रपंजर. शरणागत जे आहेत, आपल्याला आलेले जे शरणागत आहेत, त्या शरणागता करता, त्यांच्या रक्षणाकरता परमात्मा वज्रासारखा पिंजरा करतात. वज्रासारखा पिंजरा आणि शरणागताचं रक्षण करतात. म्हणून शरणागता वज्रपंजर. किंवा वज्रासारख्या पिंजऱ्यात असल्यानंतर जसं मनुष्याचं रक्षण होतं, तसं भगवंताला शरण गेलेल्या मनुष्याचं तसं रक्षण होतं. म्हणून भगवंताला काय म्हणतात? शरणागता वज्रपंजर. आणि परमात्मा काळपाशापासून सुद्धा शरणागत असलेल्या भक्ताचं काय करतो? रक्षण करतो. रक्षण करतो परमात्मा. शरणागत वत्सल आहे तो. शरणागता करता तो वज्रपंजर आहे. कसा शरणागता करता वज्रपंजर आहे? आपल्याला ते रामायणामध्ये प्रसंग आहे ना. रावणाने सीता चोरून नेली. सीता ही जगत जननी आहे हे बिभीषण जाणून होता. आणि म्हणून बिभीषण आपलं कर्तव्य आहे म्हणून रावणाला काही समजून सांगण्याकरता गेला की बाबा ही सीता ही जगत जननी आहे, जगत माता आहे, अंबिका आहे, हे असं नको करू. तू आदर सन्मान करून तिला परत पाठव, प्रभू रामचंद्राकडे पाठवून दे. बिभीषणाने सांगितलेल्या न्यायाच्या गोष्टी रावणाला मान्य झाल्या नाहीत. उलट बिभीषणाचा अपमान करून त्याला राज्यातून काय केलं? काढून टाकलं. बिभीषणाचा त्याग केला. असा मोठ्या बंधूकडून म्हणजेच राजाकडून त्यागलेला हा बिभीषण प्रभू रामचंद्राला शरण आला. त्यावेळेला प्रभू रामचंद्र या सगळ्या वानर सेनेसह कुठे होते? समुद्राच्या अलीकडच्या बाजूला. आकाशमार्गाने आलेला बिभीषण त्या वानर सैन्याने पाहिला. कोण कोण म्हणून चौकशी केली. सांगितलं मी रावणाचा छोटा बंधू आहे आणि मी प्रभू रामचंद्राला शरण आलोय. सुग्रीवाला जाऊन वानरांनी सांगितलं. सुग्रीवाने प्रभू रामचंद्राला कल्पना दिली की म्हणे असा असा आहे आणि रावणाचा बंधू आहे म्हणतो म्हणून सांगतोय. रावणाचा बंधू म्हणून सांगतोय आणि तो शरण आला म्हणतोय. भगवंतांनी विचारलं मग काय तुमचं काय विचार काय आहे? तिने सांगितलं नाही. रावणाचा बंधू आहे, हे राक्षस आहेत, मायावी आहेत, कपटी आहेत, हे आपल्यामध्ये राहून आपला घात करू शकतील. यांना शरण देण्यापेक्षा यांना बांधून यांना शिक्षा द्यायला पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नाही. ते कोणीही असो, जो शरण आलेला आहे त्याचं रक्षण करणं हे माझं ब्रीद आहे. ब्रीद शरणागत वत्सल आहे परमात्मा. शरण गेलेल्या करता तो कुणी असो, शत्रू असो, शत्रूच्या बंधूला सुद्धा वज्रपंजर वज्रासारखा पिंजरा तयार करणारा परमात्मा आहे. वज्रासारखा बिभीषणाला शरण दिली आणि बिभीषणाला शरण देऊन नुसती शरण दिली नाही, त्याला लंकेचं राज्य दिलं आणि चिरंजीवी केलं. चिरंजीवी अजूनही बिभीषण महाराज जिवंत आहेत. एका कल्पाचं आयुष्य दिलं. असा शरणागत वज्रपंजर. अभयदाना तू उदार. अभयाचं दान देण्याकरता तू फार उदार आहेस. बिभीषणाला अभयाचं दान दिलं. अनेकांना तू अभयाचं दान दिलंस. अभयाचं दान देण्याकरता तू उदार आहेस. सकळा देवा तू अगोचर.
होसी अविकार अविनाश. देवा तू सगळ्या देवाकरता तू अगोचर आहेस. अगोचर, गोचर म्हणजे विषय, अगोचर म्हणजे अविषय. तू कोणालाही अविषयच आहेस, विषय कोणाचाच होत नाहीस, तो कोणालाच कळत नाहीस. देवादिकांनाही तू कळत नाहीस. नमे विदु सुरगणा प्रभवम न महर्षयः. सुरगणा मे न विदुः. भगवान म्हणतात की सुरगणा, देवांचे समुदाय म्हणजे देव सुद्धा मला जाणू शकत नाही. म्हणजे देवांना सुद्धा तू काय आहेस? अगोचर आहेस. अगोचर. कसं काय देव परमात्मा अगोचर आहे? कारण देवाचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आहे. देवांना कसं काय कळायचं हा कधीच आहे म्हणून? अहमादिभिः देवानां महर्षीणांच सर्वशः. देवानांच महर्षीणाम अहम आदिही. देव, ऋषी आणि देव या सगळ्यांच्या मी आदी आहे. आदी या सगळ्यांचं कारण आहे. ते कसं काय मला जाणतील? म्हणून सकळा देवा तू अगोचर होसी अविकार अविनाश. देवा तू अविकार होसी, तू अविनाश होसी. देवा तू अविकार आहेस. देवा तू अविनाश आहेस. तू अविकार आहेस. तुझ्या ठिकाणी कुठलाही विकार नाही. विकार सहा आहेत. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते असे षड्विकार आहेत. यापैकी कोणताही विकार तुझ्या ठिकाणी नाही. तू जन्मत नाही आणि जन्मत नसल्यामुळे पुढचे 5 विकार नाहीत. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते, देवाच्या ठिकाणी जायते विकार नाही आणि जायते हाच विकार देवाच्या ठिकाणी नसल्यामुळं पुढचे 5 पंचविकार नाहीच आहेत. कुठलाही विकार देवाच्या ठिकाणी नाही. म्हणून अविकार अविनाश. परमात्मा अविनाश आहे, अविनाशी आहे. परमात्म्याचा विनाश होत नाही. काय? परमात्म्याचा विनाश होत नाही. पांडुरंग कधीच नष्ट होत नाही, कधीच मरत नाही. ऐका, तुकोबारांनी देवाला एकदा विचारलं होतं, देवा अरे माझे वडील तुझी भक्ती करीत होते, माझे आजोबा तुझी भक्ती करीत होते, माझे पंजोबावी तुझी भक्ती करत होते, हे सगळे एक 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 गेले तू अजून तसाच आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, विठू कैसा वाचला असे? अरे माझे आजे पण ते सगळे गेले मसनामध्ये, तू कसा काय वाचलास अजून? तू कसा काय नाही मेला? कसं काय तू मरेल? कारण तो काय आहे? अविनाशी आहे. अविनाशी, अविनाश होसी. त्याचा कधीच विनाश होत नाही. का नाही विनाश त्याचा होत? जगातल्या सगळ्या वस्तूचा विनाश होतो. जगातली अशी एकही वस्तू नाही की जी अविनाशी आहे. आणि देवाचा का बरं नाश नाही होत? सगळ्या वस्तू नष्ट होतात आणि देव का बरं नष्ट नाही होत? काय नाश, काय विनाशाचे काही प्रकार आहेत. नाशाचे काय आहेत? प्रकार आहेत. स्वभावतः नाश, परतः नाश आणि आश्रय नाश. काही वस्तू स्वभावतःच नष्ट होतात. काही वस्तू स्वभावतः नष्ट होत नाहीत, त्यांना दुसरं कुणीतरी येऊन नष्ट करतं. आणि काही वस्तू आश्रयाचा नाश झाला की नष्ट होतात, त्याला आश्रय नाश म्हणतात. स्वभावतः नष्ट होणाऱ्या काही वस्तू आहेत, त्यांना नष्ट करण्याकरता काही करावं, आपोआप स्वभावतः त्या नष्ट होऊन जातात. बाजारातून केळी आणली, फळं आणले, केळी असो, सफरचंद असो, आंबे असो, आणून घरामध्ये कपाटामध्ये ठेवले. कपाटामध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी घाईघाईनं गावाला गेला. एकटाच राहणारा ब्रह्मचारी, कपाटामध्ये फळं तसेच राहिले. घाईघाईनं गेला आणि परत यायला त्याला जवळजवळ 1-1.5 महिना लागला.
1.5 महिन्याने कुठे गेला असेल, ऋषिकेशला हरिद्वारला गेला असेल, परत आला, घर उघडलं. घर उघडल्यानंतर सगळं ते तोंडात पाय धुतले, झाडून वगैरे घेतली खोली आणि कपाट उघडलं. आणि मग त्याला वाटलं की आपण जायच्या वेळेला आपण अगोदरच्या दिवशी फळं आणून ठेवली होती, मग ती खावे फळं, म्हणून फळं घ्यायला गेला. चांगले राहिले असतील? फळं चांगले राहिले असतील? नाही. का नाही राहिले चांगले? काय झाले? फळं नाहीत का? फळं तिथं नाही राहिले, नासले, सगळे नष्ट होऊन गेले. एकही फळ चांगलं नाही राहिलं. केळी चांगली राहिली नाही, आंबे चांगले राहिले नाही, काय अजून जे काही फळ असतील कोणतंही फळ चांगलं राहिलं नाही. का? नष्ट झालं. कसं काय नष्ट झालं? ते कोणी तिथं नष्ट केलं, घेऊन कापलं का कोणी त्याला? नाही. मग नष्ट कसं काय झाले? स्वभावतः नष्ट झाले. स्वभावनाश आहे, स्वभावनाश. जगात अशा वस्तू आहेत की ते स्वभावतः नष्ट होतात. माणसं जन्मल्याच्या नंतर काही त्यांना सगळे माणसांना काही कोणी असं चाकून खुपशीत नाही, आपोआप ते वाढतात, मोठे होतात, पुन्हा हळूहळू म्हातारे होतात आणि एक दिवस मरतात. आता म्हाताऱ्यांना काय कोण मारतं काय? मेले ते, कुचकले. कशामुळे? स्वभाव आहे. ज्यांचा जन्म झाले, जी वस्तू जन्माला आलेली आहे, जन्माला आलेल्या वस्तूचा स्वभाव नाशा ठरलेला आहे, त्याचा स्वभावता नाश होत असतो. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युस्य तस्माद परिहार्यते नत्वं शोचितुमर्हसि. स्वभाव नाश आहे. परमात्म्याच्या ठिकाणी स्वभाव नाश नाही. का नाही? स्वभाव नाश हा जन्मलेल्याच्या ठिकाणी असतो. परमात्मा जन्मालाच आला नाही, त्याच्या ठिकाणी काय याचा स्वभाव नाश, म्हणून अविनाश. म्हणून परमात्मा कसा आहे? अविनाश आहे. दुसरा नाश आहे परतः नाश. परतः म्हणजे दुसऱ्याकडून नाश होतो. कधी कधी दुसरा आला, चाकू घातला पोटात, मेला. आता या नाशाला काय म्हणायचं? परतः नाश. परमात्म्याचा परतः नाश सुद्धा होत नाही. त्याच्या पोटात चाकू कोणी घालायलाच येत नाही. का नाही परतः नाश त्याला? कारण पारमार्थिक सत्तेमध्ये दुसराच कुणी नाही, त्याला मारायलाच कुणी नाही. कसं काय तो मरण? मग म्हणून अविनाश, म्हणून तो नष्ट होत नाही, म्हणून तो त्याचा नाश होत नाही, म्हणून तो अविनाश आहे. नाशाचा अजून एक प्रकार आहे आश्रय नाश. आश्रयाचा नाश झाला की त्या आश्रयाने राहणारी जी वस्तू आहे ती नष्ट होऊन जाते. बघा तुम्ही, भिंत आहे, मातीची भिंत आहे, त्या भिंतीवर एक सुंदर चित्र काढलेलं आहे. अशी एक जवळून नदी वाहते, काही झाड आहेत तिथं, एक बाई आलेली आहे, घागर घेतलेली आहे पाण्याची भरून डोक्यावर, आणि एका हातामध्ये लेकरू आहे आणि ती चाललेली आहे. अशी असं चित्र आहे. असं काय त्या भिंतीवर चित्र आहे. खूप सुंदर चित्र आहे ते निसर्गाचं वगैरे. ते पाऊस खूप आला, जड लागली, भिंत फुगली आणि भिंत पडून गेली. भिंत पडली आणि ती बाई तशीच उभी राहिली. असं होतं का? नाही. का नाही होत? चित्रातली बाई आहे, त्या चित्राला आश्रय जी भिंत आहे ती भिंतच पडल्यानंतर चित्र कसं काय राहील? चित्र नष्ट होऊन जातं. कारण त्या चित्राला आश्रय कोण आहे? भिंत आहे. भिंत पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. त्याची माती होऊन जाते, म्हणजे ते चित्र नष्ट होऊन जातं. गाडीत निघालेला आहे आणि समोरची गाडी येऊन धडकली, त्या गाडीचा चुरा झाला आणि मधला माणूस तसाच वाचला. असं होतं कधी? आता आश्रयच नष्ट झाला, गाडीत चुरा झाली, माणूस कसं काय वाचन? त्याचं पिटलं होऊन जातं. मग आश्रयाच्या नाशाने नाश, याला आश्रय नाश म्हणतात. परमात्म्याचा आश्रय नाश नाही. का? कारण त्याला कोणी आश्रयच नाही. तोच सगळ्याला आश्रय, जगाला आश्रय, तो जगाला अधिष्ठान आहे. म्हणून आश्रय नाश नाही. असा कोणताच नाश त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून तो काय आहे? अविनाश आहे. अविनाश
होशी अविकार अविनाश. देवा तू अविनाश आहेस, तू अविकारी आहेस. आणि देवा तुझी स्तुती करून करून सगळे सगळे थकून गेले, पण तुझी स्तुती काही संपली नाही. भागली स्तुती कविता फार, तेथे मी काय ते गभार. जाणावया तुझा विचार, नको अंतर देव. आता तुकोबांनी आतापर्यंत स्तुती केली आणि मग म्हटलं आपण किती स्तुती करणार आहेत. मोठे मोठे लोक याची स्तुती करून करून थकून गेले. भागली स्तुती कविता फार. वेदन शास्त्रन पुराणन सगळ्यांनी याची स्तुती केली आणि सगळे थकून गेले. आता वेदाने शास्त्राने आणि पुराणाने स्तुती जरी केली तरी त्यांना एकच तोंड होतं. सगळे संत बी सगळे भक्त वगैरे स्तुती करतात, एकाच तोंडाने स्तुती करतात. एका तोंडाने किती स्तुती करणार आहेत ते. शेषाला वाटलं यांच्याकडे एकच तोंड आहे, त्यांच्याकडे काय पूर्ण व्हायची स्तुती. म्हणून आपल्याला 1000 तोंड आहेत, मग 1000 तोंडाने लागला स्तुती करायला. कोण? शेष. शेषाला किती मुख आहेत? 1000 मुख आहेत शेषाला. भगवंताच्या आसन म्हणून तोच आहे, भगवंताचं आसन म्हणून तोच आहे ना. शेषाच्या पाठीवर परमात्मा शयन करतात. तो शेष 1000 मुख आहेत त्याला. आणि 1000 मुखाने आपण देवाची स्तुती करावी, वर्णन करू म्हणून असं पुढे आला सरसावला. मी वर्णन करतो, यांना काय व्हायचंय या भक्तानं एका मुखानं एका तोंडानं किती कीर्तन करणार आहेत. मी 1000 मुखाने वर्णन करतो, वर्णन लागला करायला. वर्णन करून 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 गर्वानं आला होता खूप. वर्णनच संपाना देवाच, स्तुतीत संपाना. थकून थकून गेला. इतकं बडबड 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 केली त्यांनी, इतकी बडबड केली, इतकं स्तवन केलं, थकला. सहस्र मुखाचा वर्णिता भागला. ही बोलून 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 त्याच्या जिभा चिरल्या मधून. बघा तुम्ही, नागाची जिभा अशी मधून चिरलेली असते. इतकं बोलला, पण तरी सुद्धा याचं स्तवन काय पूर्ण झालं नाही. तो कोबाव्या म्हणतात, ही मोठे मोठे लोक वर्णन करू करू थकले, माझ्याकडून किती स्तुती व्हायची. स्तुती भागली स्तुती कविता फार, तेथे मी काय ते गभार. आणि मग तिथं मोठी मोठी लोक स्तुती करत असताना खूप थकले, आणि तिथं मी तर एकदम गावठी अडाणी अज्ञानी. तुझा विचार जाणावा काय, तुझा विचार जाणण्याकरता मी तिथं काय, तुझा विचार काय करणार आहे मला. मी आपला अज्ञानीच आहे. म्हणून देवा कसंही असलो तरी तुला शरण आलोय. म्हणून आता तू अंतर देऊ नकोस, नको अंतर देऊ आता. नेणे भाव परी म्हणवितो तुझा, नेणे भक्ती परी करीतो पूजा. आपुलिया नामाची आकाजा, तुझं केशी राजा लागे धावणे. देवा माझ्या अंतःकरणामध्ये भाव नाही, पण मी तुझा भक्त म्हणून घेतोय. भक्ती कशी करावी हेही कळत नाही, पण पूजा तर करीत बसतोय तुझी सकाळी सकाळी. पण कसं जरी असलं देवा, पण तुझंच करतोय ना रे. नाही मला भाव बिव कळत, पण मी तुझा भक्त म्हणून घेतोय. नाही मला पूजा करता येत, पण करतोय पूजा जशी येईल तशी. म्हणून काही जरी झालं तरी मी तुला तुझं मानून घेतोय, आणि लोकही तुझा हबप म्हणतात मला. म्हणून तुझ्या नावा करता तरी तुझं नाव जाईल. लोक म्हणतील बघा हबप, आणि गेले नरकाला. तुझं नाव जाईल. तुझ्या नावा करता तू काय कर, धावून ये. आपुलिया नामाची आकाजा, तुझं केशी राजा लागे धावणे. तुझ्या नामा करता तुला धावावं लागेल. तेव्हा मी खूप अशा प्रकारचा स्वजवळ आहे, खूप भाविक आहे, आणि खूप चांगली पूजा करतो, खूप चांगलं भजन करतो, खूप माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, पण तुझा म्हणून घेतोय. लोक सुद्धा मला तुझा भक्त म्हणतात. म्हणून तुझं नाव नीट चांगलं राहण्याकरता तुला धावून यावं लागणार आहे, माझा उद्धार करण्याकरता. तुझ्या बळे पंढरीनाथा, झालो निर्भय तुटली व्यथा. घातला भाव तुझ्या माता, नभी सर्वता तुका म्हणी. तुकोबा म्हणतात, हे पंढरीनाथा, आता तुझ्या बळामुळं, आता आमच्यात तर काय बळ नाही, पण आम्ही तुझा आश्रय केलाय, आणि तू खूप बलवान आहेस, आणि तुझ्या बळानं मी आता निर्भर झालेलो आहे.
आणि त्यामुळेच माझी सगळी व्यथा, सगळं दुःख काय झालेलं आहे, तुटलं, संपलं. कारण आता हा सगळा उद्धाराचा भार, सगळा संसाराचाही आणि उद्धाराचाही भार आम्ही कोणावर घातला? तुझ्या मस्तकावर टाकलेला आहे. घातला भार तुझ्या माता, तुझ्या माता भार घातला. आणि त्यामुळं आता आम्ही कोणालाच घाबरत नाही. कारण आम्ही कोणावर भार घातलेला आहे? तुझ्यावर घातलेला आहे, तुझ्यावर. नभी सर्वथा तुका म्हणे. आणि तुला शरण आलो. देवावर भार घालणं म्हणजे देवाला शरण जाणे. आणि देव कसा आहे मग? शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार, सकळा देवा तू अगोचर, होशी अविकार अविनाश. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुजोग महाराज की जय.